मित्रांनो, राज्य सरकारने राज्यातील गॅस सिलेंडर धारकांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणलेली आहे। या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भातील शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आला। तर त्या शासन निर्णयानुसार कोणत्या महिला या 3 मोफत गॅस सिलेंडरसाठी पात्र असणार आहात ते या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, दिनांक 30 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर त्यानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। या योजनेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नाव देण्यात आलेले आहे। तर या योजनेअंतर्गत आता कोणत्या महिला पात्र असतील ते थोडक्यात जाणून घेऊयात। तर सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। म्हणजे जे गॅसचं पुस्तक आहे ते महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। जर तुम्ही पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळवला असेल तर नक्कीच ते महिलेच्या नावाने असणार आहे। त्यानंतर सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांची कुटुंब सुद्धा या योजनेस पात्र असणार आहे। जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि पात्र ठरला असाल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे। त्यानंतर एका कुटुंबात केवळ एका लाभार्थ्याला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे आणि केवळ घरगुती जे गॅस सिलेंडर असेल त्यासाठीच ही योजना जी आहे तर असणार आहे। गॅस जे असेल तर ती 14.2 किलोग्रॅम वजनाचे जे गॅस सिलेंडर असेल त्याच गॅस धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर आता लाभ कसा मिळेल, कारण बरेच जण म्हणत आहेत की मोफत मिळेल, परंतु तसं असणार नाही। या योजनेअंतर्गत पहिले तुम्हाला गॅस सिलेंडरची जी संपूर्ण रक्कम आहे ती भरावी लागणार आहे। त्यानंतर तुम्ही जर एकदा का गॅस सिलेंडर हे भरून आणलं त्यानंतर तुमच्या डीबीटीच्या अकाउंटमध्ये म्हणजेच आधार लिंक असलेल्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे ही संपूर्ण रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल। म्हणजेच तुम्हाला आधी पैसे तर पूर्ण भरावे लागणार आहे, परंतु त्यानंतर गॅस सिलेंडर घेतल्यानंतर रिफिल केल्यानंतर तुमच्या खात्यात ही सबसिडीची रक्कम 100% सबसिडीची रक्कम ही डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेअंतर्गत या महिला पात्र असतील आणि डीबीटीद्वारे खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे। तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल। काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।